नमस्कार फॅमिली, संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. उन्हाळा लागला बघा, आता घरामध्ये कूलर लावून मस्त बसायचं. शेताकडे जायचं नाही, काय नाही, कधीतरी जायचं 4-5 दिवसाला. काय कामं हातं मात्र सकाळी जाऊन करावं लागतात हो, घरची कामं खूप हातं. आज आलं बघा टरबूज, एवढं पोटभर खाल्लं. खरंच त्या शेतकऱ्यानं किती मेहनत केली असेल बरं त्या टरबुजाला. फक्त 10 रुपयाला टरबूज. आज गावामध्ये आलं तर बघा टरबूज. मला आणि तेजूला अर्धच टरबूज चाललं नाही बघा, तसंच ठेवलं मी तेजूनं खाऊन. मला तर असं थंडी लागल्यासारखंच आलं आहे. जेवण केलं होतं मी थोड्या वेळाखाली, म्हणजे बराच वेळ झाला, 1-2 तास झालं. तर आता टरबुजा शेतात शाळेतून आली की टरबूज कापली तेजू. तिला पण सरलं नाही, मला पण सरलं नाही. खरंच तेजूला म्हणलो मी, हे टरबूज खाताना मला आठवण आली. खरंच या 10 रुपयाला टरबूज परवडते का तेजू? म्हणलो नाही परवडणार म्हणली. एका शेतकऱ्याची दुःख, एका शेतकऱ्याचं दुःख एका शेतकऱ्यालाच माहीत असते म्हणली ती छोटीशी मुलगी माझी. खरंच त्या शेतकऱ्यानं किती मेहनत केली असेल. 2-3 महिन्यापूर्वी त्याचं किती नियोजन केलं असेल, किती त्याची म्हणजे सोय केली असेल. आणि एवढं मोठं टरबूज 10 रुपयाला परवडते का बरं? खरंच अवघड आहे हो शेतकऱ्याचं, खूप अवघड आहे. शेतीमालाला भावच नसते हो. काय असो, फळं असो, भाज्या असो, काय असो, सगळं महाग होऊन चाललं. खरंच आज शेतीमालाला, फळाला काहीच भाव नाही बघा.